ही नेता तयार करणारी फॅक्टरी आहे, हे आमचा कारखाना आहे. त्यामध्ये काळ आणि वेळ जसं थांबत नाही ना, तशी शिवसेना सुद्धा थांबत नाही. पण असे कित्येक लोक आले, कित्येक लोक गेले, पण शिवसेनेला कधी कोण ब्रेक लावू शकलं नाही. ही शिवसेनेची कारखानदारी आहे नेते तयार करण्याची. आज गेले तर उद्या अजून त्यापेक्षा जास्त निर्माण होतील. त्याला शिवसेनेला काही फरक पडणार नाही. आता भाजपमध्ये किती लोकांना ते घेणार आहेत मला हेच कळत नाही. त्यांची गाडी सगळी फुल झालेली आहे. काही त्यांना पक्ष ठेवायचा आहे का नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला. पण एक दिवशी ते लोक त्यांनाच खाऊन टाकतील आणि जास्त जिथं लोक होतात ना ते पक्ष जास्त दिवस राहत नाही हे सुद्धा तेवढंच. खासदार साहेबांचा आता ते आमचे नेते आहेत, अशी काही कोणा आमच्या कानावर काही गोष्ट नाही आहे. ठीक आहे, काही लोकांनी नाराजीनं राजीनामा दिला असेल, पण सध्या आमची शिवसेना एक संघ आहे आणि भविष्यात एक संघ. आता नाराजी कशामुळे आहे? पक्षामध्ये सातत्यानं फेरबदल होत राहतो, नवीन लोकांना संधी दिली जाते, नवीन लोक येतात, नवीन लोकांचं आपण स्वागत केलं पाहिजे. नाराजी जरी असली तरी एक चार भिंतीवर नाराजी असली पाहिजे. अशा प्रकारे उघड नाराजी शिवसेनेत चालत नाही. निश्चित त्यांच्यावर कारवाई होईल. शिवसेनेत राजीनामा चालत नाही. जो शिवसैनिक आहे शिवसेनेत ठाकरे साहेबांच्या आधीच चालतात. शिवसेनेत असं नाही की काहीतरी रुसायचं बघायचं. मी सुद्धा शिवसेनेचा 1999चा शाखा प्रमुख आहे. शाखा प्रमुख म्हणून राहिलो, गंगाखेडचा शहर प्रमुख म्हणून काम पाहिलं, तालुका प्रमुख म्हणून काम केलं, मागच्या काळात उपजिल्हा प्रमुख म्हणून काम केलं आणि आज पक्षप्रमुख मान्य उद्धव साहेबांना जिल्हा प्रमुखाची जबाबदारी दिली आहे. ती मी पार पाडण्यासाठी आज जिल्हा प्रमुख झालेला आहे. शिवसेनेत आंदोलन राजीनामा हे असलं काही चालत नाही. काय वाटणार आहे हे ज्या लोकांनी राजीनामा दिला आहे तर दिला असेल. शिवसेना नवीन माणसाला नवीन चेहऱ्याला संधी देईल आणि पहिल्यापेक्षा जोमात काम करेल. शिवसेना असा पक्ष आहे की शिवसेनेत कार्यकर्ता तयार होतो, नेता तयार होतो. नेता तयार करण्याची शिवसेना एक फॅक्टरी काय हे शिवसेना कुणाची थांबली नाही. अनेक शिवसेने मोठमोठे वार झेललेले काय शिवसेनेच्या फॅक्टरीत निष्ठावंत कार्यकर्ता आणि निष्ठावंत पुढारी तयार होत असतो. असे कोणी आयातात जातात त्याला शिवसेना फार काय मत होते. 82 जणांनी जे राजीनामे दिले ते खासदार संजय जाधव यांचे समर्थक होते. असं काही नाही. जे राजीनामे दिले त्याच्यासाठी सांगतो की शिवसेनेत राजीनामा पद्धतच नाही. शिवसेनेचा परभणी जिल्हा हा बालेकिल्ला आहे आणि तो बालेकिल्ला अबाधित ठेवण्यासाठी आम्ही रात्रंदिवस अहोरात्र काम करणार आहोत. शिवसेनेचा पुन्हा एकदा जोमाने चारी विधानसभा आणि लोकसभेवर भगवा फडकण्यासाठी आम्ही दोन्ही जिल्हा प्रमुख परभणीचे लोकप्रिय आमदार माननीय राहुल पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करून पुन्हा एकदा शिवसेना हे परभणी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला हे सिद्ध करून दाखवणार.